भरपूर सारे टूल्स असल्यामुळे काय होतं, प्रत्येकाचे कमांड्स लक्षात राहतीलच असं नाही आहे. हां, पण गिट असं आहे की याच्या कमांड्स तुम्हाला आठवण ठेवावंच लागणार, कारण हे रेग्युलर यूज करायचं आहे. ठीक आहे. तर एक छोटासा टॉपिक बघू आपण स्टार्टिंगमध्ये, गिट स्टॅश. आय होप ऑनलाईनमध्ये पूर्ण स्क्रीन विजिबल आहे आणि व्हॉइस क्लिअर आहे माझा. गुड. सो देन लेट्स स्टार्ट विथ अ स्मॉल टॉपिक बट इम्पॉर्टंट टॉपिक, गिट स्टॅश. आतापर्यंत जे काही केलं त्याची पूर्ण प्रॅक्टिस तुमची झाली आहे असं मी कन्सिडर करू. ओके. तर कालचे जे टॉपिक्स होते एकदा रिकॉल करा. काल आपण काय केलंय, क्लोन करून रिवर्ट पण कमांड बघितली. रिवर्ट कमांड काय करते, बॅक मध्ये जे काही काम आपण केलं असणार आहे त्या पर्टिक्युलर कमिट वरून आपण ते काम रिपीट घेऊ शकतो. ठीक आहे. ओके. सो सिंपल. आता गिट स्टॅश हा कसा काम करतो, गिट स्टॅश समजण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हा एक काम कन्सिडर करावं लागेल. नॉर्मली एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण वर्क करतोय, यू आर अ एम्प्लॉय आणि एक असेल मॅनेजर तुमचा. ठीक आहे. तुम्ही काहीतरी एखाद्या फाईलवर काम करताय आणि अचानक तुमचा मॅनेजर येतो आणि तुम्हाला बोलतोय की तुम्ही जे काम करताय ते थोडंसं साईडला ठेवा, बट माझं इम्पॉर्टंट काम आहे ते आधी करून द्या. हा, माझं जे इम्पॉर्टंट काम आहे ते आधी करायचं आहे. तर त्यासाठी ते तुम्हाला काय बोलणार, पुट युअर करंट वर्क आउटसाइड. ठीक आहे. आणि स्टार्ट वर्किंग ऑन द इम्पॉर्टंट वर्क फॉर नाव. तर या सिनारिओ मध्ये काय करायचं, जे आपण काम करतोय ते काम आपलं होऊ शकते, इम्पॉर्टंट काम आहे, बट सध्या त्याला पेंडिंग ठेवून दुसरं काम घ्यायचं. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टॅशचा यूज करायचा. ठीक आहे. तर सिंपल सी एक फाईल क्रिएट करायची आहे, और आपल्याकडे फाईल ऑलरेडी अवेलेबल आहेत. आपण बघू शकतो फाईल आहेत का. काल आपण क्रिएट केलेल्या भरपूर साऱ्या 1-2 फाईल्स आहेत आपल्याकडे. नो वरीज. आपण एक न्यू क्रिएट करू, स्कॅट, and then let's consider file 3. clear. okay. या फाईलवर आपण काहीतरी काम करतोय. hello, this is testing for stash. okay. save it. now git status. git status बघतोय आपण. स्टेटस मध्ये काय दिसेल की या फाईलवर आपण वर्क करतोय, बट अचानक तुमचा मॅनेजर आलाय आणि तो बोलतोय तुम्हाला काय करायचंय, आता याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे आणि तुम्ही काय करा, दुसऱ्या कामावर वर्क करायला सुरुवात करा. तर अशा कंडिशन मध्ये गिट स्टॅश इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात आधी या फाईलला आपण काय करणार, गिट ऍड. गिट ऍड करणार का. ठीक आहे. गिट ऍड करणार. कमिट न करता, याला परमनंट सेव्ह न करता, याला थोड्या वेळासाठी साईडला करणे. क्लिअर आहे. आणि न्यू काम आपण स्टार्ट करणे, न्यू फाईलवर काम करणे सुरू करणे. सिंपल काम. एसीच आहे ते, लिव्ह इट. नाव गिट कमांड कोणती आहे. आता इथे काय दिसेल तुम्हाला, गिट स्टेटस मध्ये ही फाईल स्टेजिंग एरियामध्ये गेलेली दिसेल. ओके. सो गिट स्टॅश कमांड कोणती असणार, गिट स्टॅश. आपण एंटर करू, जे काही काम असेल. हा, फाईलचं नाव लिहायचं. जर सिंगल फाईल आहे तर ओके. फाईलचं नाव लिहू शकतो आपण, अपडेट फाईल फ्रॉम टू. ओके. ठीक आहे. तर आता इथे बघा तुम्ही गिट स्टेटस मध्ये ती फाईल तसं स्टेजिंग एरियामध्ये दिसणारच नाही, आपल्याला गायब होणार. ठीक आहे. स्टेजिंग एरियामध्ये दिसतीये का, नाही. का बरं, आपण त्याला परमनंट सेव्ह केलं नाहीये, पण ती अजून दिसत नाहीये, वर्किंग मध्ये पण नाही, काही नाही. तर ती टेम्पररी बेसिसवर साईडला झालेला आहे. आपल्याच डेस्कवर आहे, बट साईडला ठेवली आहे. पण आता आपण दुसऱ्या
फाईलवर काम करायसाठी मोकळे. ओके, तर आता आपण इथे दुसरी फाईल क्रिएट करू शकतो, फाईल 4. ओके, देन यामध्ये काय टाका, हेलो टेस्टिंग स्टॅश समथिंग काहीतरी टाकतोय आणि एंटर करतोय. नाव जर आता तुम्ही स्टेटस बघितलं तर स्टेटस मध्ये कोणती फाईल दिसायला पाहिजे, फाईल 4. फाईल 3 चं काही नामोनिशान दिसतंय का, नाही दिसत आहे. कळलं? हा, तर आता ह्या फाईलवर आपल्याला काम करायचंय, ह्या फाईलला सगळं करायचंय, ऍड करायचं या फाईलला, आणि देन यानंतर याला कमिट पण करून टाकायचं. फाईल 3 चा कुठलाही सेक्शन इथे येणार नाही. कळलं? इझी आहे का कठीण आहे? स्टॅश हा इम्पॉर्टंट काम असतो. कधी कधी काय होतं, आपण काम करायला घेतो आणि त्या फाईलवर आपल्याला सध्या वर्क करता करता स्टॉप करावं लागतं आणि दुसऱ्या फाईलवर काम करणं सुरू करावं लागतं. तर त्या पोर्शन मध्ये तुम्हाला स्टॅश कमांड यूज करायची आहे. आता तर तुम्हाला बघायचं असेल गिट स्टॅश मध्ये काय काय अवेलेबल आहे, तर गिट स्टॅश आणि लिस्ट. काय बघणार तुम्ही, गिट स्टॅश आणि लिस्ट. तर तुम्हाला इथे दिसेल एक स्टॅश 0 नंबर, नेहमी कशाने सुरू होणार, 0 पासून सुरू होणार. म्हणजे सध्या आपला स्टॅश काय आहे, एक स्टॅश आपला बॅकग्राऊंड मध्ये अवेलेबल आहे, ज्याला आपण रिटर्न आणू शकतो आणि रिटर्न त्या फाईलवर काम करू शकतो. क्लिअर? ओके, रिटर्न आणायचं असेल तर कसं करायचं, रिटर्न घेऊन यायचं असेल तर काय करणार, तर गिट स्टॅश अप. अप करणार पॉप, हा POP पॉप. क्लिअर? तर मी पॉप करतोय. सी, आता आपल्याला फाईल 3 पण दिसायला लागली. दिसते? आता आपल्याला फाईल 3 पण दिसायला लागली. तर जर गिट स्टेटस आपण करतोय तर गिट स्टेटस मध्ये ती फाईल सुद्धा अवेलेबल असेल. सी आहे? कळलं? स्टॅशिंगचा इम्पॉर्टन्स समजला? हा, तर मी अगेन आता याला काय करतोय, गिट STASH स्टॅश करतोय. स्टॅश केल्यानंतर काय होईल, काय व्हायला पाहिजे, आता गिट स्टेटस बघू आपण. काय दिसतंय का इथे, नाही दिसत आहे. आता दोन्ही फाईल स्टॅश मध्ये चालल्या. कळलं एवढं? ठीक आहे. आणि आता आपल्याला फाईल 3 पण नाही पाहिजे, फाईल 4 पण नाही पाहिजे. आपण करायला सुरुवात तर केलं काम त्यावर, पण आता आपल्याला इम्पॉर्टंट नाही आहे, ते डिलीट झालं तरी चालेल, काय फरक पडणार नाही. ओके, स्टॅश बघा एकदा, स्टॅश लिस्ट. एक स्टॅश दिसेल तुम्हाला इथे, ज्यामध्ये दोन्ही फाईल सेव्ह झालेल्या दिसणार टेम्पररी बेसिस मध्ये. क्लिअर आहे? हा, तर आता या दोन्ही फाईल्सला आपल्याला काही गरज नाही आहे, तर आपण याला काय करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. आता डिस्ट्रॉय करण्यासाठी काय करावं लागेल, अगेन स्टॅश कमांड. बट पॉप केलं तर काय होईल, त्या फाईल्स रिटर्न मध्ये येतील, त्यांच्यावर आपण अजून काम करू शकतो. बट नको आपल्याला या फाईल्स, तर काय करणार, ड्रॉप. काय करणार, ड्रॉप. आणि ड्रॉप केल्याने काय होईल, ड्रॉप केल्याने त्या पूर्ण दोन्ही फाईल्स डिलीट होतील. सी, ड्रॉप झालं. आता स्टेटस मध्ये किंवा लिस्ट मध्ये बघा, स्टॅशच्या कुठलाही आपल्याला स्टॅश दिसणार नाही आणि स्टेटस मध्ये पण ते दिसणार नाही. ओके, आहे का काही, नाहीये. तर स्टॅटचा पोर्शन समजला. ओके, तर कमांड्स परत एकदा बघून घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. फक्त 4 कमांड्स आपण प्रॉपरली यूज करतो. स्टॅश, सेव्ह, मॉडिफाईड अँड स्टेज चेंजेस. सेव्ह करून ठेवणे टेम्पररी बेसिसवर एक वेगळ्याच लोकेशनला. देन लिस्ट करतो आपण, जे पण स्टॅश मध्ये आहे ते बघण्यासाठी. स्टॅश पॉप, पॉपने काय होईल, रिटर्न येणार, ते रिटर्न आपण त्यावर काम करू शकतो. ड्रॉपने काय होईल, डिस्ट्रॉय होईल. क्लिअर आहे? आणखी एक मिनिट द्या मला.
ठीक आहे. तर स्टॅश मध्ये आपण काय करतोय आता, परत एक छोटासा प्रॅक्टिकल करू. इथे आपण बघितलंय की 0 ने स्टार्ट होतोय ना, बट आपल्याकडे मल्टिपल स्टॅचेस असेल तर, आणि त्यापैकी एखादी पर्टिक्युलर स्टॅच वापस आणायची असेल किंवा डिलीट करायची असेल तर काय करायचं ते बघून घेऊ. ठीक आहे. तर आपल्याकडे ज्या फाईल आपण क्रिएट केल्या त्या फाईल पण इथे अवेलेबल नसणार. फाईल 3 फाईल 4 पण अवेलेबल नाहीये, भलेही आपण क्रिएट केली तरी अवेलेबल नसणार. तर मी परत त्या फाईल्स क्रिएट करायला घेतोय, cat 3. ठीक आहे. हॅलो stash एवढंच लिहितोय, बाकी काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. अँड देन त्यानंतर git add सिंपल, देन git stash, पहिला स्टॅच झाला. ठीक आहे. लिस्ट बघा, स्टॅश लिस्ट 0 ने स्टार्ट होईल, करेक्ट आहे. हा, नाव मी अगेन एक फाईल क्रिएट करतोय, cat फाईल 4. ठीक आहे. हॅलो स्टॅश इथे पण तेच लिहितोय मी आणि याला सेव्ह करतोय. अगेन याला मी काय करणार, git ऍड करणार आणि स्टॅश करणार, स्टॅश. तर आता आपल्याकडे किती स्टॅच झाले, 2. कसं बघणार, लिस्ट करून बघणार. सी, एक 0 असेल एक 1 असेल, कळलं का. एक 0 असेल एक 1 असेल. बट आता आपल्याला ls मध्ये चेक करा, 2 फाईल दिसते का, नाही दिसत आहे. आता कोणती फाईल वापस आणायची आहे ते सांगा, फाईल 3 और फाईल 4. लेट्स कन्सिडर करा 1 और 0, दोन पैकी एक आपल्याला वापस घ्यायचं आहे. तर git stash पॉप करताना आपण काय करणार, फाईलचं नाव देणार. git stash पॉप आणि 0 जर लिहिलं तर काय होईल, सी फाईल 4. 0 वर कोणती फाईल आली होती, फाईल 4. आणि आपण स्टेटस मध्ये लिस्ट मध्ये चेक करू, काही दिसेल का आपल्याला लिस्ट मध्ये, बघा 0 दिसतोय आहे. तर फाईल ls चेक करा, फाईल 4 आपल्याकडे अवेलेबल झालेली दिसेल आहे. तर हा कन्सेप्ट समजला. आता तुम्ही 0 तुम्हाला नकोय तर सॉरी, आता जो 1 वाला कन्सेप्ट होता इथून गायब झाला, याचा काउंट आता 0च असणार आहे. नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, हा पाहिजेच नाही, फाईल 3 पाहिजेच नाही, तर आपण इथे काय करणार, ड्रॉप करणार, 0 करणार आणि जे फाईल 3 आपण क्रिएट केली होती स्टॅश मध्ये ठेवलेलं आहे ते पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जाणार. समजलं. तर जर मल्टिपल स्टॅचेस असेल तुमच्याकडे तर त्यापैकी पर्टिक्युलर स्टॅच तुम्हाला रिटर्न घेता येईल किंवा ड्रॉप करता येईल. सिंपल, क्लिअर आहे. ओके. सो स्टॅश मध्ये एवढंच आहे, जास्त काहीही आपल्याला एक्स्ट्रा करायची गरज नाही आणि इम्पॉर्टंट टर्म. क्लिअर झालं. ओके. नाव आपण मूव्ह करू. येस, होप सगळ्यांना कळलेलं आहे. ऑनलाईन मध्ये पण स्टॅश वाला पोर्शन समजलाय का, एकदम इझी आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. टेम्पररी पर्पज साठी साईडला ठेवणे आणि देन अगेन त्याच्यावर काम करायचं असेल तर वापस घेऊन येणे. गुड. नाव git branching, a most important part in your git. कमांड्स तर आहेच आहे, बट हा पोर्शन समजणे आवश्यक आहे. कोणता, git branching. कधी पण तुम्हाला इंटरव्ह्यूज मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट्स युअर ब्रांचिंग स्ट्रॅटेजी इन युअर प्रोजेक्ट. ठीक आहे. तर तिथे मग आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं की आमच्या प्रोजेक्टमध्ये या ब्रांचेस असतात, या ब्रांचेस मध्ये आमचं वर्किंग होतं. नॉर्मली डेव्हलपमेंट मध्ये एक ब्रांच असेल, देन प्री प्रॉड मध्ये एक ब्रांच असेल प्री प्रॉड नावाची, देन एक्झॅक्ट जो लाईव्ह एन्व्हायरमेंट असतो त्याची ब्रांच एक वेगळी असेल प्रोडक्शन म्हणून. ओके. तर नेम आपल्याला काय ठेवायचं ते आपल्यावर डिपेंड करतं. आता हे ब्रांचिंग ऍक्च्युली काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. आता ब्रांच ऍक्च्युली, ब्रांच म्हटल्याबरोबर तुम्हाला काय येतं लक्षात, ब्रांच म्हटलं आपण नॉर्मली
कुठल्याही बँकेची ब्रांच, अरे इथे करीमनगरला ब्रांच आहे, पुण्याला ब्रांच आहे, है ना, नाशिकला, जळगावला, सगळीकडे त्याचे ब्रांचेस अवेलेबल आहेत ना, आणि सगळीकडे सारखं काम होतं की नाही. बट त्याचा एक हेडक्वार्टर पण असतो, माहिती असेल तुम्हाला, असं ना. तर तोच कन्सेप्ट इथे पण लावायचा आहे. कोणता कन्सेप्ट? जो बँकिंग सेक्टरमध्ये किंवा एखाद्या कंपनीचे जे ब्रांचेस असतात तोच सेक्टर इथे लावायचा आहे, तोच सिनारिओ इथे लावायचा आहे. कळलं का? तर एक असेल तुमचं हेडक्वार्टर, म्हणजे त्याला मास्टर म्हणू शकता तुम्ही. आता आपण इथे जे बघतोय, इथे काय दिसतंय, हे जे आहे इथे दिलेलं, हे आहे तुमचं ब्रांच. हे काय आहे? तुमचं ब्रांच. तर कुठे मेन दिसणार तुम्हाला, कुठे मास्टर दिसणार, जो की तुमचा हेडक्वार्टर आहे गिट मध्ये. कळलं? जो की काय तुमचा हेडक्वार्टर आहे. आणि इथे आता इथून एक छोटासा ब्रांच क्रिएट होणार कुठे, एखाद्या लोकेशनला. पुण्यामध्ये हेडक्वार्टर असेल कुठे दुसऱ्याच लोकेशनला, आणि एक ब्रांच क्रिएट झाली आपल्या करीमनगरला, असं कन्सिडर कर. क्लिअर आहे? हेडक्वार्टर मध्ये सगळे काम कॉपी होतात कुठे, एखाद्या स्पेसिफिक ब्रांच मध्ये. क्लिअर? इथल्या ब्रांच मध्ये झालेलं आहे असं कन्सिडर करा. हेडक्वार्टर मध्ये जे काही सोयी सुविधा असणार आहे त्या सगळ्या सोयी सुविधा इकडे अवेलेबल असतात. पूर्ण जिथे हेडक्वार्टर मध्ये जसं काम होतं तसंच काम इकडे पण होणार. बट आता करीमनगरच्या ब्रांच मधून पुण्याच्या ब्रांच मधनं जे काही पुण्याच्या ब्रांच मध्ये काम होत आहे ते काम हेडक्वार्टर मध्ये होईल असं आहे का? नाही. हेडक्वार्टर तर सगळं कंट्रोल करणारा आणि लाईव्ह एन्व्हायरमेंट चालवणारा व्यक्ती आहे, ब्रांच आहे. ठीक आहे. तर पुण्याच्या ब्रांच मध्ये किंवा करीमनगरच्या ब्रांच मध्ये जे काही होणार, नवीन चेंजेस होणार, नवीन इम्प्लिमेंटेशन होणार, ते डायरेक्टली हेडक्वार्टर मध्ये अप्लाय होतील का? नाही. जर आपल्याला हेडक्वार्टर मध्ये अप्लाय करायचं असेल, इथे जे काही आपण चेंज केले ते चेंजेस जर हेडक्वार्टर मध्ये अप्लाय करायचे आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आधी परमिशन घ्यावी लागेल. तर तो सिनारिओ इथे पण अवेलेबल आहे आणि ज्या तसा अवेलेबल. तर जेव्हा पण आपण दुसरी ब्रांच क्रिएट करतोय, मास्टर किंवा मेन सोडून, त्या ब्रांच मधून तिथे जे काही आपण चेंजेस केले आहे किंवा वर्क केलेलं आहे ते जर आपल्याला हेडक्वार्टर मध्ये टाकायचं असेल तर आधी आपण अप्रुव्हल घेणार. त्याला इथे म्हटलं जाते मर्ज रिक्वेस्ट और पुल रिक्वेस्ट. कळलं? हा, मर्ज रिक्वेस्ट और पुल रिक्वेस्ट इम्पॉर्टंट वर्क आहे, कारण स्मॉल ब्रांच मधनं हेडक्वार्टर मध्ये आपल्याला काही अपडेट टाकायचं असेल तर त्यासाठी अप्रुव्हल आवश्यक आहे. कळलं? तर तेच काम आता आपण आपल्या डिजिटल वेने आपल्या गिट सोबत करून बघणार आहोत. सर्वात आधी आपण बघू ब्रांचिंग कोणत्या कोणत्या असू शकतात, है ना. एक तर तुम्हाला माहिती आहे मेन किंवा मास्टर. मेन किंवा मास्टर जे असेल तुमचं हेडक्वार्टर, आणि दुसरं असेल मल्टिपल वेगवेगळ्या छोट्या छोट्या ब्रांचेस, ज्यामध्ये तुम्ही काही ना काही न्यू अपडेट्स करणार, न्यू फीचर्स ऍड करून बघणार, काही चेंजेस करणार, आणि ते चेंजेस जर सक्सेसफुल असेल तर ते तुम्ही रिक्वेस्ट करणार हेडक्वार्टर, तुम्ही तुमच्याकडे पण अप्लाय करा. ठीक आहे. तर इथे बघा, गिट ब्रांचिंग स्ट्रॅटेजी इज अ सेट ऑफ रूल्स दॅट डिफाइन हाऊ डेव्हलपर क्रिएट, मॅनेज अँड मर्ज ब्रांचेस टू इन्शुअर ऑर्गनाइज्ड कोड डेव्हलपमेंट अँड स्मूथ कोलॅबोरेशन. जर आपण असं काम केलं तर इझी आहे ना. हेडक्वार्टर मध्ये काही नवीन चेंजेस अप्लाय करायचे, हेडक्वार्टर स्वतः सर्च करणार का? काही नाही. छोट्या ब्रांच आहेत, त्या ब्रांच मध्ये नवीन फीचर्स ते अप्लाय करून बघणार, तिथे झाले तर वेल अँड गुड, देन मग ते आपल्या हेडक्वार्टर मध्ये ऍक्च्युली त्याला मर्ज करतील किंवा अप्लाय करतील. कळलं? तर तोच सिनारिओ इथे आहे, आणि तेच इथे सांगताय, इट्स हेल्प्स टीम अवॉइड मर्ज हेल अँड इन्शुअर दॅट द मेन. आता हे थोडं टेक्निकल लँग्वेज आहे, बट आपल्याला कन्सेप्ट समजला. ठीक आहे. तर सिंपल आपण डायग्रामॅटिकली बघू इथे बघण्यापेक्षा. तर या टाइपचं काही स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, आहे विजिबल आय होप. या टाइपचं काही स्ट्रक्चर दिसेल. तर अशा बघा, मास्टर दिसतंय इथे, आपण बघितलंय मास्टर काय आहे. तर आपली एक ऍक्च्युअल ब्रांच.
देन याच ब्रांच मधला सगळा डेटा हा कॉपी करून दिला गेला आहे कुठे, बग्स फिक्स मध्ये. तर आपल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये आपली जे मास्टर ब्रांच आहे, या मास्टर ब्रांच मध्ये जो काही कोड अवेलेबल आहे तो सेपरेट दिलेला आहे कुठे, बग फिक्स मध्ये. अख्खाचा अख्खा कॉपी करून दिलेला आहे कुठे, बग फिक्स मध्ये. का बरं दिलं आहे, कारण होऊ शकते त्यामध्ये काही छोटे मोठे इश्यूज असेल आणि ते इथे आपण काहीही करू शकत नाहीये. ते आपल्याला तो सेम कोड कॉपी करून या बग फिक्स नावाच्या ब्रांच मध्ये देतोय आपण, आणि इथे डेव्हलपर काय करतोय तर ते इश्यू रिझॉल्व्ह करायची कोशिश करतोय. वाटेल ते चेंजेस करून बघतोय, ज्या पद्धतीने त्याला काम करता येईल त्या पद्धतीने करेल. आणि एकदा का ते रिझॉल्व्ह झाले तर तो काय करेल, या मास्टरला रिक्वेस्ट टाकणार की बाबा बग्स इश्यू रिझॉल्व्ह झालेले आहे, तुम्ही चेक करा आणि तुमच्या सिस्टम मध्ये अप्लाय करा. कळलं, सिंपल आहे. ओके. आणि सिमिलरली सेम डेटा एक फीचर्स ब्रांच मध्ये कॉपी होतो. दुसरी ब्रांच क्रिएट करतायत आणि तिथे पण कुठला डेटा राहणार, या मास्टर मध्ये इथपर्यंत जो काही डेटा असेल हा अख्खा डेटा इकडे कॉपी होणार. ठीक आहे. तर हा सेम डेटा इकडे आला फीचर मध्ये. आता याला इथे काय करायचं आहे, इश्यू रिझॉल्व्ह नाही करायचे, न्यू अपडेट्स काहीतरी अप्लाय करून बघायचे. ठीक आहे. तर या ब्रांच मध्ये तो न्यू फीचर्स ऍड करून बघणार, त्याला टेस्ट करून बघणार, काम चांगलं झालं तर तो अगेन रिक्वेस्ट टाकणार कुणाला, मास्टरला, की येस अॅनालाइज दिस और चेक करा याला आणि अप्लाय करा. कळलं. तर हे जे रिक्वेस्ट जाते याला तुम्ही एकतर पुल रिक्वेस्ट का बरं म्हणतात, मास्टर मध्ये जो काही सुपिरियर डेव्हलपर असेल आपला सिनियर लेवल डेव्हलपर, त्याला रिक्वेस्ट पाठवल्या जाते की प्लीज चेक अँड पुल द कोड फ्रॉम बग फिक्स. कळलं, म्हणून पुल रिक्वेस्ट म्हटलं जातं. ठीक आहे. पीआर आणि इम्पॉर्टंट टर्म आहे. माझा कलिग आहे, माझा रूममेट आहे, तो कंटिन्युअसली पीआर रेज करा, त्याला मॅनेजर असं म्हणत राहते की पीआर झाली रेज, कुठे दाखव, लेट मी अॅनालाइज इट, लेट मी चेक इट. असे कन्व्हर्सेशन मी रोज ऐकतो. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा वर्ड असतो मर्ज रिक्वेस्ट. आता पीआर कुठे होतं, तर पीआर होऊ शकते आपल्या गिटहब मध्ये आहे, इथे दिसते पुल रिक्वेस्ट. सी पीआर दिसते, पुल रिक्वेस्ट पीआर. आणि गिटलॅब जेव्हा तुम्ही यूज करणार तिथे मर्ज रिक्वेस्ट आहे. त्या दोन ठिकाणी वेगवेगळे वर्ड्स आहेत, पण काम एकच आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही, पीआर म्हणजे काय ना मर्ज रिक्वेस्ट म्हणजे काय. कळलं. इथे पुल रिक्वेस्ट आहे आणि तिकडे मर्ज रिक्वेस्ट असणार. हे समजलं. तर फीचर वाला फीचर ऍड करेल आणि देन अगेन याला मर्ज करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवणार की प्लीज चेक अँड मर्ज द कोड फ्रॉम फीचर ब्रांच. गॉट इट. ठीक आहे. तर या पद्धतीचा तुमचा ब्रांचिंग स्ट्रॅटेजी असेल. इश्यूज फिक्स करण्यासाठी बग फिक्स नावाची एक ब्रांच असू शकते. 90%, 99% डिपेंड्स ऑन यू की तुम्ही काय नाव देता या बग फिक्स साठी. ठीक आहे. सेम नाव देऊ शकता किंवा दुसरं नाव देऊ शकता, डिपेंड्स ऑन यू. फीचर साठी फीचरच यूज केला जाते, FEAT याचा शॉर्ट फॉर्म FEAT. फुल फॉर्म नाही लिहिला जात, फीचर म्हणून FEAT लिहितात सगळीकडे, हे मला माहिती. बग फिक्स साठी आता सेमच यूज करतात की नाही आय डोंट नो. माझं असेल तर मी इश्यूचं नाव लिहिणार आणि इश्यू फिक्स असं काहीतरी लिहिणार. ओके. हे सोडून आणखी कोणत्या ब्रांचेस असणार, तर होऊ शकते तुमच्याकडे तुमचे 3 एन्व्हायरमेंट्स मध्ये काम चालणार. ठीक आहे. इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, तुम्हाला विचारल्या जातात प्रोजेक्ट मध्ये तुमचे ब्रांचिंग स्ट्रॅटेजी काय असणार. तर पहिला जे नॉर्मल आपलं काम चालतं टेस्टिंग मधलं किंवा जे इनिशियल लेवलचं काम चालतं त्याला म्हटलं जाते डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. त्याला काय म्हटलं जाते, डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तिथे त्या एन्व्हायरमेंट मध्ये मास्टरच नाव असेल असं नाहीये. त्या एन्व्हायरमेंटला तुमचं सँडबॉक्स असू शकतं. डेव ब्रांच नाव काय असू शकते मास्टरच्या जागेवर, डेव असू शकतं. कळलं. किंवा सँडबॉक्स असू शकतं. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये मास्टरच असेल असं नाहीये. सँडबॉक्स असू शकतं किंवा डेव असू शकतं फॉर
डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजे जो इनिशियल लेवल असतो ना, आपण जेव्हा स्टार्ट करतो काम त्या लेवलला. आणि एकदा का ते तुमचं क्लिअरली काम करताय, देन त्यानंतर तुमची दुसरी ब्रांच बनती प्री प्रोडक्शन म्हणजे स्टेजिंग ब्रांच. कोणती ब्रांच बनतं? स्टेजिंग ब्रांच. म्हणजेच तुम्ही तुमच्या आता जे काही इनिशियल काम आहे ते प्रॉपर काम करताय, देन तुम्ही आता तुम्हाला ते लाईव्ह करायचंय, तर लाईव्ह करायच्या आधी एक एन्व्हायरमेंट असणार. तो एन्व्हायरमेंट कोणता? स्टेजिंग एन्व्हायरमेंट, ज्याला तुम्ही स्टेजिंग पण बोलू शकता किंवा प्री प्रोडक्शन बोलू शकता. कळलं? ठीक आहे. अँड देन लास्ट मध्ये जेव्हा तुमची ऍप्लिकेशन लाईव्ह करायची आहे, एखाद्या सर्व्हरवर अप्लाय करायची आहे, कंटिन्युअसली मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ते चालू असली पाहिजे, त्यासाठी तुमचं असेल प्रोडक्शन. त्याला म्हणतात लाईव्ह एन्व्हायरमेंट. आपण जे हॉटस्टार किंवा कुठल्या कुठल्या ऍप्लिकेशन युज करतोय त्या सगळ्या असतात लाईव्ह एन्व्हायरमेंट मध्ये. आणि एखाद्याला जर हॉटस्टार मध्ये चालू हॉटस्टार मध्ये काहीतरी चेंजेस करेल का? तो नाही करणार. त्याला प्रोडक्शन म्हणतात. प्रोडक्शन लेवल किंवा लाईव्ह लेवल म्हणतात. तर चालू हॉटस्टार मध्ये तो काही अपडेट करणार का? नाही करणार. त्याला काय करावं लागेल? एक सेपरेट ब्रांच क्रिएट करावी लागेल. त्यामध्ये त्याला फिक्स करून बघावं लागेल, काही न्यू फीचर्स ऍड करावे लागेल. आणि ते जर वर्क केले देन तो बोलणार की लाईव्ह एन्व्हायरमेंट मध्ये पण हे अप्लाय करून घ्या. समजलं? तर 3 एन्व्हायरमेंट्स, डेव, देन सेकंड स्टेजिंग और प्री प्रोडक्शन, आणि लास्ट मध्ये प्रोडक्शन और लाईव्ह एन्व्हायरमेंट. मोस्टली प्रोडक्शनच नाव असतं सगळीकडे. मोस्टली प्रोडक्शनच नाव असतं सगळीकडे. लाईव्ह असं कुठे मी अजून ऐकलं नाही, बट येस यू कॅन कन्सिडर इट. ठीक आहे. आता सर आपण आपल्या सिस्टम मध्ये कसं काम करायचं है ना? तर सिस्टम मध्ये कसं काम करायचं नेक्स्ट याच्यात बघू.